आणि आत्ताची एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते। पश्चिम बंगालमध्ये गेल्या वर्षी झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आलेली आहे। एनआयएच्या पथकानं नाशिक पोलिसांच्या मदतीनं कारवाई केली आहे। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये 2024 मध्ये बॉम्बस्फोट झाला होता। त्यातील मुख्य आरोपी 7 ते 9 महिन्यांपासून नाशिकमध्ये वेशांतर करून राहत असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती। त्यानुसार पश्चिम बंगालचं पथक गेल्या महिन्यात नाशिकमध्ये दाखल झालं होतं। आणि या संदर्भात अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी। मुकुल, जसं तू म्हणाली, मागील वर्षी पश्चिम बंगालमध्ये हा बॉम्बस्फोट झालेला होता। त्यातील आरोपी हे फरार झालेले होते। एनआयएच्या टीमने पश्चिम बंगालमध्ये सर्वत्र यांचा शोध घेतला, मात्र तांत्रिक पुराव्यानुसार नाशिकमध्ये तो वास्तव्यास असल्याची माहिती मिळालेली होती आणि त्यानुसार एनआयएची टीम याआधी देखील नाशिकमध्ये येऊन गेलेली होती, रेकी केलेली होती। मागील महिन्यामध्ये एनआयएची टीम नाशिकमध्ये आली होती आणि सातपूर एमआयडीसी परिसरामध्ये 2 दिवस या आरोपीचा कसून शोध घेतला। हा आरोपी वेशांतर करून आपला पूर्ण चेहरा मोहरा बदलून नाशिकमध्ये हा वास्तव्यास होता। याचबरोबर धक्कादायक बाब म्हणजे बनावट आधार कार्ड बनवून त्याने एका कंपनीमध्ये नोकरी देखील केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। आता त्यानुसार त्याला नाशिकच्या क्राईम ब्रँचच्या मदतीने अटक करण्यात आलेली आहे। नक्कीच, त्यामुळे मुकुल हे पोलिसांचं एक मोठं यश समजलं जात आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।